हॅलो गाईज. तर आज माहिती आहे का, आज मम्मीने आपल्याला एक नवीन टास्क दिला आहे. तो म्हणजे आज कुकिंग आपल्याकडे आणि मी कुकिंग करेन आणि काही साधं सरळ बनेल असं होऊ शकतं का? आज आपण बनवणार पनीर घोटाला. सगळ्यात आधी कढई ठेवायची, त्यानंतर टाकायचं त्याच्यामध्ये तेलसोबत तूप पण टाकायचं, स्वाद छान येतो. त्यानंतर टाकायची मोहरी टाकून झाली की जिरं टाकायचं आणि मग त्यानंतर फाईन चॉप केलेले आपले मस्तपैकी ऑनियन, थोडेसे ऑनियन परतवून घ्यायचे. त्यानंतर टाकायची हिरवी मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट. त्यानंतर त्यांना पण थोडंसं मिक्स करून थोडंसं परतवून घ्यायचे आणि मग ते थोडेसे गोल्डन ब्राऊन झाले की त्यानंतर टमॅटो टाकायचे. टमॅटोला पण छान परतवून घ्यायचं. टमॅटो परतवून झाले की त्यामध्ये टाकायचं आपले मसाले म्हणजे मिरची, हळद, मीठ, जिरे पावडर, धना पावडर, किचन किंग मसाला आणि शेवट टाकायचा पावभाजी मसाला. मग मी नंतर टाकली काश्मीरी लाल मिर्च कलर येण्यासाठी आणि थोड्या वेळासाठी म्हणजेच 5 मिनिटासाठी हे सगळं शिजवून घ्यायचं. काहीच माझ्याने एक चूक झाली होती, ते म्हणजे मी धना पावडर टाकायची विसरले होते. त्यानंतर मी आता टाकलं. सगळं मस्तपैकी मिक्स करून 5 मिनिटं शिजवलं. त्यानंतर 2 चमचे दही टाकायची. दही टाकल्यानंतर ग्लासभरच पाणी टाकायचे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. ग्लासभर पाणी टाकून झालं की 5 मिनिटासाठी शिजवायचं आणि मग पनीर टाकायचं. पनीर मस्त एकजीव करून घ्यायचं आणि पनीर टाकल्यानंतर पण 5 मिनिटं शिजवून घ्यायचं. मग झाला आपला पनीर घोटाळा रेडी. त्यानंतर प्लेटमध्ये घेऊन मस्त जेवण केलं. ओके बाय गाईज, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.